नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। मनोज जरांगे पाटील यांचा गोदाकाठच्या 123 गावाच्या गाठीभेटीचा दौरा दिनांक 4 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान होणार असून तत्पूर्वी त्यांनी त्यांची जन्मभूमी बीड जिल्हा बीड शहरामध्ये एका विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली। विकासराव कुठे चला व्हिडिओ घेऊ काय सांगाल मॅडम दिला सरकारला मोर्चा काढण्याचा सरकार मात्र अद्याप काही हालचाली करताना दिसत नाही काय सांगाल हालचाली करताय का करताना दिसत नाहीये करताय हालचाली पण आम्ही जाणार पण आमचा मुख्य मुद्दा आहे जो उद्देश आमची दिशा मुंबई परंतु ध्येय मराठा आरक्षण आमचे 2 शब्द त्यांनी घेतलेले 2 घेतलेले नाही त्या शब्दावर आम्ही ठाम त्याच्या आत त्यांनी तो 2 शब्द घ्यावेत आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं याच्यावरती आम्ही ठामीत राहणार तयारी केली मराठी 20ला निघणार आणि त्यांना दिसतील मग आरक्षण कसे घेऊन येणार कसं स्वरूप असणार आहे तुम्ही जे अंतरवालीमधून जाणार आहेत बीडच्या मार्गे जाणार आहेत तुम्ही कसं स्वरूप असणार आहे आणि बीडमधून कसा पाठिंबा मिळतो बीडसह पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र घराघरातून मराठ्या बाहेर आता नाही निघले ना स्वतःच्या पोराला मोठं नाही करू शकत मराठ्यांना घराच्या बाहेर पडले आणि हे जर आता हे शेवट चाललं आहे मराठ्यांनी जर घर सोडलं तर मराठ्यांचे पोरं मोठे झाले घरी राहून करणार काय घरी राहून काय करावं डोळ्यात एकदा पोरांचं वाटलं व्हायला लागलं घरी राहून काय करायचं घरी राहत नाहीत मराठे तिसऱ्या मुक्कामाच्या नंतर मराठे किती करोड एकत्र राहिले पहिल्या आंदोलकांची सुरुवातीची संख्या काय राहील जेव्हा तुम्ही सराटीहून निघताल बीड जिल्हा येताल संख्या काय राहील 3 करोडला कमी नाही राहणार मराठी 3 करोडला मराठी कमी नाही राहणार पूर्ण ताकदीनं मराठी मुंबई जाणार आहे आरक्षण घेऊन येणार आहे त्याच्या आत सरकारनं गांभीर्यानं आंदोलन द्यावं आणि न्याय द्यावं येत्या 13 तारखेला छगन भुजबळ देखील बीडमध्ये ओबीसीची सभा घेत आहेत तुमची देखील सभा झाली होती त्याच्या पाठोपाठ ते इथं सभा घेत आहेत काय सांगाल तुम्ही किशोर चव्हाण काल लोकशाही प्रमाणे काल किशोर चव्हाण यांनी एक मागणी केलेली की त्यांनी म्हणले की फक्त मराठवाड्यापुरतीच चला पुढे
चला पुढे डायरेक्ट चला पुढे चला चला पुढे चला चला पुढे चला अबे चला पुढे चला हम तुम्हारे साथ हैं। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।